मस्त असा आपला मसाले भात तयार आहे। अचूक पद्धतीने खरंच खूप छान मसाले भात होतो। वेलकम टू फॅमिली फूडीज कट्टा। तर आज आपण पाहूयात अचूक पद्धतीने 1 किलोचा मसाले भात कसा करायचा। तर मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये आपण तेल गरम करायला ठेवूयात। तोपर्यंत मी ते मध्यम 3 आकाराचे कांदे, 1 टोमॅटो आणि पावटा घेतलेला आहे। आपण त्यामध्ये तेल आता आपलं गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण जिरी मोहरीची फोडणी देऊयात आणि जिरी मोहरी चांगली तडतडल्यावर त्याच्यामध्ये आपण जे मध्यम 3 आकाराचे कांदे स्लाइस करून घेतलेले आहेत ते टाकूयात आणि तो कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित असा परतून घेऊयात। कांदा सोनेरी झाल्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेले 2 बारीक टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो सुद्धा कांद्यामध्ये एकजीव होईपर्यंत व्यवस्थित असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। टोमॅटो चांगले शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घरगुती 1 चमचा मसाला, हळद आणि धनेपूड आणि गरम मसाला टाकायचा आहे आणि हे मसाले आपल्याला चांगले एकजीव करून तेलात परतायचे आहेत, म्हणजेच मसाला हा व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित लागतो। आणि आता मसाला चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे स्वच्छ पावट्याचे दाणे धुवून व्यवस्थित त्यामध्ये टाकूयात। कवळ्याने असे लुसलुशीत मस्त असे पावट्याचे दाणे आहेत ते व्यवस्थित परतून घेऊयात। एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला पावट्याचे दाणे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आणि ते दाणे व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात। तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ कमी जास्त टाकू शकता। आणि आता ह्यामध्ये आपण मीठ चांगलं त्या दाण्यांना लावून घेऊयात आणि ह्यामध्ये आपण आता आपलं मिरची, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण घालूयात। मी 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुमच्या घरच्या तिखटानुसार तुम्ही कमी जास्त मिरच्या घेऊ शकता, की कोणाच्या घरी किती तिखट लागतं कसं लागतं त्यानुसार तुम्ही मिरच्या थोड्याफार कमी करू शकता। आणि आता आपल्याला हे वाटण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत एक 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि त्याला तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये 1 किलो तांदूळ घेतलेला आहे, म्हणजेच मी 1 कुकरचा डब्बा तो मोजून घेतलेला आहे, त्यानुसार मी त्यामध्ये 1.5 डब्बा पाणी घालत आहे। 1 किलोला 1.5 डब्बा पाणी घालत आहे। प्रत्येक तांदळाला वेगवेगळं पाणी लागतं, त्याच्यानुसार तुम्ही थोडं कमी जास्त पाणी घालू शकता। असं त्याप्रमाणे मी 1.5 डब्बा पाणी घातलेलं आहे आणि त्याला आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। त्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण तांदूळ सोडूयात। ह्यामध्ये मी 1 कुकरचा डब्बा स्वच्छ असे निवडलेले, निसलेले आणि इंद्रायणी तांदूळ टाकत आहे आणि तांदूळ टाकल्यानंतर आपण ते व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आणि उकळी येईपर्यंत एक 5 मिनिटं उकळी येईपर्यंत मोठा गॅस ठेवायचा आहे। आणि या भाताला उकळी आल्यानंतर आपण बारीक मंद आचेवर व्यवस्थित तो भात होऊन द्यायचा आहे आणि एक 5 ते 10 मिनिटांनी तो व्यवस्थित पुन्हा खालीवर करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून भात हा खाली पातेल्याला लागत नाही। आता आपण त्यावर एक झाकण ठेवूयात आणि एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आपला भात व्यवस्थित असा छान तयार होतो। आणि अतिशय सोपी रेसिपी आहे मसाले भात करायची। तुम्ही नक्कीच आवर्जून घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का। तुम्ही पाहू शकता आपला भात अशा प्रकारे होत आलेला आहे। आता एक 5 मिनिटं आपण पुन्हा त्याला झाकून ठेवूयात आणि त्याच्यानंतर आपण आपला भात तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।